पण एवढे सकाळी सकाळी माझ्या मित्रांचे एडे चाळे कसे येते तर कसं आहे पब्लिक आजपासून नाही का आमच्या कॉलेजमध्ये मस्त खेळ चालू होणार भाई। हे पहा आपले मित्र कसे येते त्या टेबलाच्या फडक्यांनी बूट पुसताय भाई आणि हा मित्र आपला चाळीसगावचा आहे बरं का। हे बघा इथं फोटोशूट चालू आहे आता त्यांची। त्यांना म्हटलं भाई आता काय तुम्हीच फोटोशूट करता का? मी पण करतो भाई, माझे पण एक दोन फोटो काढा म्हटलं चांगले चांगले। फोटो वगैरे काढून झाल्यानंतर आलो भाई आमच्या ग्राउंडवर। आम्ही इथे क्रिकेटची मॅच चालू झाली होती 10-15 मिनिटं आम्ही मॅच बघितली, मग आलो भाई इकडे आमच्या कॉलेजच्या डॅमवर, कारण की मॅच बघत बघत लय कंटाळा आला होता भाई आम्हाला। हे पहा हे दोघं मित्र नाही का आपले चाळीसगावचे बरं का। मस्तपैकी आम्ही तिघी मित्र बसलो होतो चाळीसगावचे। डॅमवर बसल्या बसल्या पण आम्हाला भूक लागली यार, त्यामुळे आपला फेवरेट छोटू कोल्हापुरीवर आलो। या दादांना सांगितलं म्हटलं 3 छोटू आणा आता तुम्ही गरम गरम असतं। तर मस्तपैकी छोटू वडापाव खात होतो आम्ही, तेवढ्याच मित्र बोलला की चला म्हणे आता युनिव्हर्सिटी फिरून येऊ म्हणे आपण। मग काय भाई गेलो आपल्या युनिव्हर्सिटी मध्ये। हे बघा आपली संदीप युनिव्हर्सिटी। संदीप युनिव्हर्सिटी मध्ये घुसलोच भाई, तेवढ्याच माझ्या मित्रांचे एडे चाळे सुरू झाले। तर एवढी खास काय फिरले नाही आम्ही युनिव्हर्सिटी, कारण की यांचे एडे चाळे सुरू झाले होते। हे पहा आमच्या कॉलेजमध्ये वांगे टमाटे पण लावले। हे पहा त्या वांग्याच्या शेतमध्ये पण आपले एडे चाळे सुरू झाले। त्यानंतर आम्ही आमच्या साऊथ आफ्रिकाच्या मित्राशी भेटलो। आपल्या मित्राला हिंदी मराठी काय येत नाही, पण मी मस्त बंजारात बोलत होतो भाई याच्याशी, कारण की आपली बंजारा भाषा पुढे न्यायची आहे आपल्याला। जाऊ द्या हे सोडा। तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो करून घ्या। जय श्रीराम।